पण स्वरूप डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे तो बिल्डर डेव्हलपमेंट प्लॅनच्या संदर्भात तुमची आज काय बैठक झाली आहे, काय मुद्दे मांडणारे, काय सांगणार? भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने जो प्रारूप विकास आराखडा संदर्भात जो विषय घेतला आहे, त्या संदर्भात जो डेव्हलपमेंट प्लॅन आलेला आहे, त्या संदर्भात आमच्या कल्याण रोड संघर्ष समिती जी आहे त्या समितीने विरोध दर्शवलेला आहे। त्याचे कारण असं आहे की ज्या भिवंडी शहराला विकासाकरिता ज्या गोष्टी लागणार आहेत त्याच गोष्टी या डेव्हलपमेंटमधून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत। ज्या या शहराला हिताच्या गोष्टी आहेत त्या या प्लॅनमधून बाहेर काढून काही बिल्डरांच्या हिताच्या गोष्टी कुठेतरी इथं दिसून येत आहेत। हा आमचा आरोप आहे आणि तो आम्ही खुलासानिशी आम्ही पूर्णपणे या पत्रकार परिषदेमध्ये मांडलेला आहे। तर आम्हाला असं वाटतं की हा जो प्लॅन तयार करण्यात आलेला आहे, हा प्लॅन भिवंडी शहरातल्या लोकांचे एक थट्टा लावलेली आहे। पूर्वी देखील ती थट्टा लावली। 20 वर्षापूर्वी जो प्लॅन तयार झाला होता त्या प्लॅनला देखील त्यांनी पूर्ण केल्या नसल्यामुळे भिवंडीची शहराच्या लोकांची पहिलेच फसगत झाली होती। त्याच्यानंतर हा प्रारूप विकास आराखडा नव्याने टाकून जुन्या ज्या गोष्टी ज्या डेव्हलपमेंटच्या होत्या, ज्या शहराच्या हिताच्या होत्या, त्या काढून जबरदस्तीने कुठल्या तरी आता एक कल्याण रोड संघर्ष समिती आम्ही ज्या पद्धतीने लढतो कल्याण रोडसाठी, या कल्याण रोडला 36 मीटर करून आणि जे रस्ते आम्हाला भिवंडी शहराच्या विकासाकरता हितासाठी जे ट्रॅफिक डायव्हर्शनसाठी जे रस्ते बनवले गेले ते रस्ते त्यांनी पूर्णतः त्यातून काढून टाकलेले आणि त्याच्यामुळे एकच रस्त्यावर टार्गेट करण्यासाठी यांनी हा प्लॅन केलेला आहे। आणि याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की हा कुठेतरी आमच्या कल्याण रोडच्या रहिवाशांवर अन्याय, दुकानदारावर अन्याय होण्यासारखा इथं टार्गेट केलेला आहे या महानगरपालिकेने या लोकांना, आमच्या रहिवाशांना। तर आम्हाला कुठेतरी असं वाटतं की कल्याण रोड संघर्ष समितीच्या आमच्या ज्या लोकांना आमच्यावर अन्याय झालेला त्यामुळे आम्ही त्याचा पूर्णपणे विरोध करतो। आणि ज्या गोष्टी भिवंडी शहरात लागणार आहेत त्या पार्किंगची व्यवस्था आहेत, पाण्याची व्यवस्था आहेत, रस्त्यासंदर्भात मला सरकारी कार्यालयात जिथे खरोखरच पार्किंगची व्यवस्थेची आवश्यकता आहे तिथली पार्किंग यांनी काढून टाकली। म्हणजे भिवंडी शहराचा तुम्हाला विकास करायचा आहे का विनाश करायचा आहे हे या सगळ्या गोष्टींनी दिसून येतं। मुख्यमंत्र्यांकडे काय निवेदन केलेलं का आपण केलेलं? आम्ही त्या संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी एक समिती गठीत करून शहरातली जी वाहतूक कोंडी होते, मोठ्या प्रमाणावर शहराची जो विस्कळा झालेला आहे त्या संदर्भात एक कमिटी स्थापन करून त्या गोष्टी पुढच्या रणनीती म्हणून आखू अशा संदर्भात CM साहेबांनी आश्वासन दिलं होतं आणि त्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे। यानंतर तुमची काय रूपरेषा आहे? यानंतर आम्ही बघा शहराच्या हिताच्या दृष्टिकोन ज्या गोष्टी इथं घडलेल्या नाहीत त्या गोष्टी आम्ही शहराच्या जनता आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून आम्ही शहराच्या लोकांपर्यंत आम्ही या गोष्टी पोहोचवतो आहे आणि ते मुद्देसुद्धा आम्ही सगळ्या गोष्टी या प्लॅनमध्ये ज्या गोष्टी काढण्यात आल्या त्या संपूर्ण आम्ही प्रदर्शित केलेल्या आहेत। त्या संदर्भात लोकांनी जागृत होऊन तुमच्या ज्या प्रभागांमध्ये ज्या विभागांना तुमच्या अजून काही गोष्टी तुमच्याकडे असतील तर त्या समोर आणाव्यात आणि या भिवंडी महानगरपालिकेचा जो हा बसून तयार केलेला या त्या आमदारांनी संगनमत करून तयार करण्यात आलेला जो प्लॅन बसून तयार करण्यात आलेला प्लॅन आहे हा जनतेसमोर यावा, यांची जी चेहरे जनतेसमोर यावेत यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। कारण अतिशय चुकीच्या पद्धतीने ह्या प्लॅनला यांनी डायव्हर्ट केलेला आहे आणि हा प्लॅन आम्हाला असं वाटतं यापूर्वी देखील पूर्ण शहरातल्या जनतेने, शहरातल्या लोकप्रतिनिधीने, माजी आमदार, माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री यांनी मागच्या महासभेमध्ये त्यांनी पूर्ण शहरातल्या लोकांनी देखील पूर्ण विरोध केला होता याला, पण त्याला न जुमानता यांनी परत एक असा प्लॅन आणला की जो शहराच्या हिताचा नाही आहे। म्हणून आम्हाला या सगळ्या प्लॅनचा विरोध आहे। मकसद ये है कि भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका ने कल्याण रोड पर राज्य सरकार ने जो 6-6 मीटर सड़क रुदीकरण की राहत दी थी मेट्रो भूमिगत करके, उसको प्रारूप विकास आराखड़ा में शामिल करके भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका ने दोबारा तोड़ने की कोशिश की है। और इस DP प्लान में 6 जगह पर आरक्षण को उड़ाकर बिल्डर लॉबी को फ़ायदा पहुंचाया गया है, ये दिखाने के लिए हमने आज ये पत्रकार परिषद की गई है। पत्रकार परिषद करने का मकसद सिर्फ यही है कि आपको ये बताना कि भिवंडी शहर से जो पर्याय रास्ते थे वो सारे पर्याय रास्तों को ख़त्म करके कल्याण रोड को डायरेक्ट टारगेट किया जा रहा है। साथ ही कल्याण रोड पर रिलायंस, दांडेकर कंपनी और अन्य बिल्डरों की ज़मीनों पर जो आरक्षण था वो बिल्डरों को फ़ायदा पहुंचाने के लिए इंडस्ट्रियल जोन को हटाकर रिलायंस कंपनी, दांडेकर कंपनी को फ़ायदा पहुंचाने के लिए कमर्शियल जोन किया गया।
कुछ बिल्डर को फ़ायदा पहुंचाने के लिए पार्किंग जोन, ट्रक टर्मिनल हटाकर उसको रेसिडेंशियल जोन, कमर्शियल जोन किया गया, जो साफ साफ दिखाता है कि ये बिल्डर प्लान बनाया गया है। कोई भी शहर में जब डेवलपमेंट प्लान बनता है तो जगह एक्वायर की जाती है, पर यहाँ तो एक्वायरेशन निकाला गया है बिना किसी विरोध के। और जिस रोड पर लगातार हज़ारों लोग विरोध कर रहे हैं, कल्याण रोड जिसका नाम है, 6222 लोगों ने ऑन रिकॉर्ड ऑब्जेक्शन फाइल किया है, 1500 लोगों ने उसके सुनौनी में भाग लिया था। उस रोड को नज़रअंदाज करके वापस 20-20 फुट तोड़ने का फैसला किया गया है इस प्रारूप विकास आराखड़ा में, जिसमें हमारा ऐसा मानना है कि भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका प्रशासक वो भिवंडी शहर के दोनों आमदार ये मिलकर रिलायंस, दांडेकर कंपनी और बिल्डर लॉबी के लिए काम कर रहे हैं। समन्वय स्वरूप में भ्रष्टाचार करके इन्होंने इनकी ज़मीन को फ़ायदा पहुंचाने के लिए जो है आरक्षण उड़ाकर उनको फ़ायदा पहुंचाया है, और कल्याण रोड पर हज़ारों लोग का ऑब्जेक्शन होने के बावजूद इसके तोड़ने की साजिश में शामिल हो गए। ठीक है।